झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र सदन कोण सदन या विषयावर आपल्याकडे चर्चा चालू आहे। महादेव शेलार, दीपक भातुसे, किरीट सोमय्या, गिरीश महाजन आणि आपल्यासोबत आहेत कुमार सप्तर्षी। कुमार सप्तर्षी यांना मला प्रश्न विचारायचा आहे। कुमारजी, आपण ही सगळ्या चर्चा ऐकताय, झालेले आरोप आणि त्यावर काँग्रेसचं एक प्रकारे प्रतिआरोपही आपण बघताय। मला सांगा, महाराष्ट्राच्या इतिहासातला आजचा हा काळा दिवस म्हणता येईल का की महाराष्ट्र सदन दिल्लीतला आपला मानबिंदू त्याच्याच बांधकामामध्ये अशा प्रकारचे आरोप व्हावेत? मला आता लगेच तसं मी म्हणणार नाही काळा दिवस आहे का नाही, कारण ते आरोप सिद्ध व्हायला पाहिजेत। बरोबर आहे। आणि विरोधी पक्ष आरोप करणार याच्यात काँग्रेसवाल्यांनी चिडायचं काही कारण नाही। त्यांनी त्यांना सघन पुरावा द्यावा की तसं नाहीये, तर लोक भाजपच्या आरोपांना त्यांच्या मागे जाणार नाहीत। त्यांचा उद्देशच आहे विरोधी काम। विरोधी पक्षाचं काम सत्ता नसताना जागल्याचं काम असतं की रात्री शेतकरी झोपला तर तो जसा राखण करतो कोणीतरी, त्या राखण करण्यासारखं ते काम असतं। तर त्यांनी जर सांगितलं तर त्याच्या शेलारांचा काहीतरी घोटाळा दिसतोय समजुतीचा, की महाराष्ट्र सदन बांधणं हे कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे, विधायक काम आहे, आणि त्याचं उगाच काहीतरी बोलणं हे डिस्ट्रक्टिव्ह आहे। असं कसं होईल? म्हणजे असं आम्ही मान्य करायचं का सामान्य माणसांनी, की जर एखादी कुठलीही गोष्ट करायची असेल, बांधायची असेल, हे करायचं असेल, तर त्याच्याबरोबर भ्रष्टाचार झाला तर तो मान्यच करायचा का? कारण मूळ काम विधायक आहे। पण यामागे मला सांगा यामागे शह काटशाचं राजकारण आहे असं नाही का वाटत कुमारजी आपल्याला? नाही, त्या शह काटशाचं काय? समजा भाजपचा हेतू उघड आहे ना, ते विरोधी पक्ष आहे, त्यांना सत्तेवर यायचंय, ठीक आहे ना, पण तो हेतू धरून तुम्ही त्याच्या आड लपू शकत नाही की त्यांचा हेतू शुद्ध नाही। तुम्ही भ्रष्टाचार झाला नाही हे ठोस पुराव्यानं सिद्ध केलं पाहिजे। त्याच्यामध्ये असं म्हणून चालणार नाही की भाजपचा मनामध्ये आमच्यावर आरोप करायचे, हेतूचा आरोप करायचं काही कारण नाही ना। भाजपला तुम्ही लोळवा ना की हे खोटं कसं आहे आणि आम्ही कसे एकदम प्रभू रामचंद्राचे पुतळे आहोत आणि भाजपचे लोक विनाकारण आरोप करतायत, असं सिद्ध करणं का अवघड आहे? जर समजा किरीट सोमय्यांनी काही कागद दाखवले तर त्या कागदाचा खोटेपणा सिद्ध करण्याची संधी तुम्हाला आहे ना, म्हणजे त्यानंतर आम्ही लोक निर्णय घेऊ। बरोबर आहे। आता मला सांगा, एक प्रकारे जागल्याची भूमिका किरीट सोमय्या आणि त्यांचा पक्ष व्यवस्थितरित्या पार पाडताय? होय, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। निदान आत्तापासून मी जे ऐकलंय मगा किरीट त्या ठिकाणी बरोबर सांगतोय की नातेवाईकांना दिले। आता नातेवाईकांना दिले हेही विधायक काम म्हणाले तर पंचायत आहे। खरं असं आहे की यू आर ट्रस्टी, तुम्ही पालक आहात आणि पालक घरातल्याच मुलांना देतो कॉन्ट्रॅक्ट, हे जर त्याच्याकडे पुरावा असेल तर याला उत्तर काय? बरोबर आहे। आपण याच प्रश्नावर चर्चा करूया। दीपक भातुसे, मला सांगा, आज संपूर्ण दिवसभर तुम्ही विधिमंडळ फॉलो करत होतात, छगन भुजबळ कुठेतरी एकटे पडले असं वाटतंय? त्यांनाच फक्त टार्गेट केलं जातंय असं वाटतंय? भुजबळ या प्रकरणावर खूप अस्वस्थ आहेत। एक तर काल जेव्हा भुजबळांनी निवेदन करण्याचा प्रयत्न केला या विषयावर, कारण आरोप झाले होते ते मागच्या आठवड्यात, परंतु आपली बाजू मांडण्यासाठी भुजबळांनी काल विधानसभेत निवेदन करण्याचा प्रयत्न केला। विरोधकांनी तेव्हा सुद्धा विधानसभेत गोंधळ घातला, पण भुजबळांनी कुठेही आरोप खोडून काढला नाही की माझ्या नातेवाईकांना कंत्राटं मिळाली नाहीत। फक्त त्यांनी म्हटलंय की कंत्राटं दिली गेली, परंतु ती मी दिली गेली नाहीत। तर ज्या मुख्य कंत्राटाला म्हणजे मेसर्स चमनकरला जी कंत्राट दिली गेली, त्यांनी कुणाला सब कंत्राट द्यावी, कॉन्ट्रॅक्ट द्यावी, हे काय माझ्या हातात नाहीये, हे त्यांनी ठरवलेलं आहे। हे एक भुजबळ असं स्पष्ट करतात, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना कंत्राट दिली गेली हे स्पष्ट आहे। म्हणजे एक प्रकारे भुजबळ त्यांच्यावर झालेले आरोप सदनात सुद्धा नाकारतायत, ही वस्तुस्थिती आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की याच्यात कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, उलट सरकारला फायदा झालेला असा भुजबळांचा दावा आहे। परंतु जो नातेवाईकांना कंत्राट देण्याचा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे इन्कार केलेला नाही। त्यांनी म्हटलेलं आहे की कंत्राट मेसर्स चमनकरनी दिली, पण ती कोणाला दिली गेली त्याचा माझ्याशी संबंध नाही। त्यांनी असं म्हटलं नाही की माझ्या नातेवाईकांना मिळाली नाहीत, त्याबद्दल अजूनही त्यांची भूमिका संदिग्ध आहे। त्यांनी त्या संदर्भात अजूनही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। मला किरीट सोमय्या यांच्याकडे, गिरीश महाजन बोला। एक मिनिट, नाही आत्ताच मी सभागृहातून आलो, आज अंतिम आठवडा प्रस्ताव होता, त्यात पुन्हा भुजबळ साहेबांवर त्या ठिकाणी आरोप झालेत आणि त्यांनी आत्ता उत्तर देताना सांगितलं की हो, माझे नातेवाईक आहेत, माझी सून आहे, माझे मुलं आहेत त्या कंपनीमध्ये आणि त्यांना मी कामं दिलेले आहेत, मग माझ्या मुलांनी कामधंदे करायचे नाही का? त्यांनी उद्योग व्यवसाय करायचा नाही का?
म्हणजे त्यांनी आज कबूल केलं की माझ्या सुनेला चमनकरांनी, आणि मी त्यांना दिलं नाही, चमनकरांना आम्ही काम दिलं आणि चमनकरांनी मग त्यांना सब एजन्सीच्या ठिकाणी दिलेली आहे. पण मगाशी तर किरीट सोमय्या यांनी त्याच कबूल केलं की मी माझ्या नातेवाईकांना मी या ठिकाणी काम दिलेलं आहे आणि ते करणं कसं योग्य आहे हे त्यांनी त्या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्याच खात्याचे कामं तुम्ही एका ठेकेदाराला देतात, त्याच्याकडून तो तुमच्या सुनेला देतो, तुमच्या मुलाच्या एजन्सीला देतो, हे कितपत योग्य आहे? बरोबर आहे. किरीटजी मला सांगा, या सगळ्या आरोपातनं भारतीय जनता पक्षाला साध्य आणि सिद्ध काय करायचंय? मी एक थोडं प्लीज बोला. गिरीश महाजनला आणखीन एक वाढवतो की नातेवाईकाला म्हणजे नातेवाईक नाही, सुनेला आणि सुनेचा नवरा म्हणजे मुलाचा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले, तोही डायरेक्ट नाही दिला, तो छगन भुजबळांनी तो लपवण्याचा प्रयत्न केला. माझा जो आक्षेप आहे ना तो आहे, चमनकरांनी भुजबळांचा जो नोकर आहे त्याच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्या नोकराचा कंपनीने मग सुनेच्या कंपनीला तसाच तो कॉन्ट्रॅक्ट पाठवून केला. आपण म्हणतात त्याचं उत्तर देतो मी, भुजबळांना टार्गेट करणं किंवा तटकरेंना टार्गेट करणं, पुढच्या महिन्यात आणखीन एक मंत्री आणि त्यानंतर जे 6व्या मजल्यावर विराजमान आहे ना, त्यांनी जे लँड बँक, एग्रीकल्चर लँड बँक जे रायगड जिल्ह्यात केले ना, तिथपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. हे भ्रष्टाचार अति झालंय, अति. आणि ते कुठे भ्रष्टाचाराने महागाईमुळे आम आदमी परेशान आहे, तेच आम्हाला लक्षात आणून द्यायचं. मला न भुजबळ, न तटकरे, न अजित पवार कुणाचाही बदल व्यक्तिगत काही द्वेष नाही. आपण महादेव शेलार यांची प्रतिक्रिया घेऊया. भ्रष्टाचार हा तुमचा मुद्दा आहे, त्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस तुमच्याबरोबर असलंच पाहिजे. मग मला सांगा, त्यांचं टार्गेट भुजबळ नाहीत, एनसीपी नाही, त्यांचं टार्गेट भ्रष्टाचार आहे. काँग्रेसची काय भूमिका आहे? काँग्रेस त्यांना सपोर्ट करतंय का? या बाबतीत पहिलं थोडंसं कुमार सप्तर्षी साहेब त्यांच्याविषयी आदर आहे मला, त्यांचाच मुळात गैरसमज झालाय की विरोधकांनी काम करावं जागल्याचं, परंतु वारेमाप बोलू नये. आता याच विरोधकांनी आरोप केला मंत्रालयाला ह्यांनीच आग लावली. मंत्रालयाला ज्या ठिकाणी स्वतः मंत्री बसतात त्यांनी ह्यांनी आरोप केले आणि हाऊस बंद. आपण याच्यावर बोलूया. तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की भ्रष्टाचार या देशातून समूळ नष्ट व्हावा म्हणून आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन माहितीचा अधिकार हा कायदा मंजूर करून घेतला, राईट टू इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यातून या सगळ्या गोष्टी कोणावरही आरोप होणं हे दुर्दैवी. महादेव शेलार, मला या प्रकरणाबद्दल तुम्ही सांगा, तुम्ही भारतीय जनता पक्षाला या प्रकरणात सपोर्ट करणार का नाही? तुमची भूमिका या संदर्भातली काय असणार आहे? या बाबतीत सप्तर्षी आताच बोलले की आरोप ते बिनबुडाचे आहेत का खरे आहेत याचा शहानिशा कुठली तरी एक यंत्रणा असते, त्या यंत्रणेमार्फत होणार आणि झाल्यानंतर आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. परंतु अचानकपणे हे मुख्यमंत्री असे आहेत, हेच तसे आहेत, त्यांनी पण मला एका वाक्यात उत्तर द्या. आर पाटील असं म्हणलेले होते की किरीट सोमय्यांना उठ शूट आरोप करायची सवय आहे, असं बोलले होते. आता फक्त ओबामावर आरोप करायचा राहिलाय असं काहीतरी बोलले. आपलं काय मत आहे? नाही, ते आता याविषयी आपण या विषयाशी बोलू. ते आमचे मुलुंडवासी आहेत, आमचे शेजारी आहेत, त्याच्यामुळे त्यांना याच विषयावर आपण बोलू द्या. त्यांना बाकीच्या आम्हाला इकडे तिकडे पळायचं. काँग्रेसची भूमिका या संदर्भात संपूर्णपणे विरोधाची अथवा संपूर्णपणे पाठिंब्याची नाही असंही यातून सिद्ध होतंय. याच प्रश्नावर मला पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करायची आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, महाराष्ट्र सदन कोण सदन. झी 24 तास, एक पाऊल पुढे.